माउंटेन ॲडव्हेंचर कोल्हापूर यांच्यामार्फत राजगड अभ्यास मोहीम आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आम्ही किल्ले राजगडला रवाना झालो. पहाटे 4 वाजता पोहोचलो. सकाळी 6:30च्या दरम्यान मोहीम सुरू केली. या व्हिडिओमध्ये आपण फक्त किल्ले राजगडवर कोणकोणते वास्तू आहेत याची माहिती घेऊ. जवळजवळ 2.5 ते 3 तास प्रवास करून आम्ही किल्ले राजगडवर पोहोचलो. या अभ्यास मोहिमेमध्ये आमच्याबरोबर इतिहास अभ्यासक जयकांत शिंगरे सर होते. ठिकठिकाणी थांबून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा करत होते. परत सुरव्यांची जी बखर आहे त्या बकरीमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर कान्होजी जेद्यांची जी जेदे शकावली आहे त्याच्यामध्ये पण याचा उल्लेख सापडतो की महाराज शृंगारपूरवर जेव्हा हल्ला करायला गेले ते साधारण 1.5 महिने युद्ध. किल्ले राजगडची चढाई ही मध्यम स्वरूपामध्ये मोडते, काहीशी अवघड तर काहीशी सोपी. आम्ही ज्या दिवशी मोहीम आखली होती त्या दिवशीचे वातावरण खूपच छान होते. सकाळी थंड वातावरण असल्यामुळे चढाई करताना जास्त ताण शरीराला पडला नाही. किल्ल्यावरती पोहोचत असताना सुरुवातीला मेणा दरवाजा लागतो. त्यानंतर थोडे पुढे चढून आलो तेव्हा पाली दरवाजा लागला. म्हणाल की राजगडाला आत्ता वापरामध्ये 7 मार्ग आहेत, तरी सुद्धा शिवकालीन 3 मार्गापैकी आपण या मार्गानेच का आलो, कारण हा राजमार्ग आहे. लक्षात ठेव, राजमार्ग हे मी रायगडावर सुद्धा नेहमी सांगतो, इथे सांगतो की महाराजांनी 25 वर्ष आणि या राजगडावर राबणाऱ्या प्रत्येक माणसानी ज्या मार्गाने ये जा केली तो हा मार्ग आहे. लक्षात आलं, त्याला राजमार्ग बोलतात. त्यानंतर थोडे वर चढून आलो तेव्हा पाली दरवाजा लागला. जयकांत शिंगरे सर यांनी गड कसा पाहावा गडाबद्दलची माहिती अतिशय सुंदरपणे सादर करीत. हे एवढे आता सगळ्या दगडांचं जर वजन धरलं तर 1000 टनाच्या वर जाईल सगळं, बरोबर की नाही. तर हे शैली कशी असते, बांधकाम शैली ती समजून घ्या, म्हणजे तेवढा बॅलन्स कसं करतो सगळ्या गोष्टीमध्ये. काय राजगड लक्षात ठेवा, हे एकमेव ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे रायगडात सुद्धा पाहायला मिळत नाही. महाराजांनी इथे राजमुकुट निर्माण केलाय, कारण सिंधवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. लक्षात ठेवा, बघा किती सुंदर शिल्प आहे. बाजूने त्याला वलय दिला आणि समोरच्या बाजूला जसं एखाद्या इंद्र म्हणजे विष्णूचं जसं शीरकमल असतं वरचं, म्हणजे राजा हा विष्णूच्या जागी असतो, माहिती ना तुम्हाला. तिथून वरच्या बाजूला पोहोचलो. त्या ठिकाणी आम्हाला एक तलाव नजरेस पडला. त्या तलावाला नाव होते राणी वसा तलाव. त्या ठिकाणी पुढे सदर दारुगोळा ठेवण्याची जागा, तसेच खालच्या बाजूला पद्मावती तलाव, महादेव मंदिर उत्तरेच्या बाजूस आहेत. दुपारचे जेवण आवरून थोडा आराम केला. नंतर आम्ही निघालो संजीवन माचीला. संजीवन माचीवरून सूर्यास्त पाहणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती. सूर्यास्त पाहून आम्ही पुन्हा आमच्या टेंटकडे निघालो. जाताना दुहेरी तटबंदीचा एक वेगळा अनुभव घेतला. या तटबंदीतून जात असताना मनात एक विचार आला की ते अभ्यास करून या गोष्टीची बांधणी केली आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून जाणवले असेलच.
the next day. दुसऱ्या दिवशी सकाळी झुंजार माचीकडे रवाना झालो, कारण किल्ले राजगडच्या झुंजार माचीवरून सूर्योदय पाहायचा होता. सूर्योदय काहीच असा होता. त्यानंतर पुढे आम्ही किल्ले राजगडवरती सर्वात फेमस इंस्टाग्रामवरती असलेला पॉईंट, जिथे वाऱ्याच्या प्रेशरमुळे कड्याला होल पडले आहे, व त्याच पुढे हत्तीच्या आकाराचा खडक आम्हाला नजरेस पडला. या दोन ठिकाणची नावे हत्ती मेढे व हत्ती प्रस्तर अशी नावे आहेत. त्यानंतर आम्ही बाले किल्ल्यावरती रवाना झालो. रविवार असल्यामुळे किल्ले राजगड पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. 2:30 वाजता 2:30 नाही 3:30 वाजता आम्ही तिथं आलो. 3:30 नंतर शिवाय रेंज आल्यानंतर लावला फोन म्हणजे वेळा. बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सदर, राजवाडा व इतर वास्तूंचे थोडेच अवशेष शिल्लक आहेत. तर मित्रांनो, जर किल्ले राजगड गेला तर इतिहासाची माहिती घेऊनच राजगड फिरा, म्हणजे किल्ला पाहायला अजून छान वाटेल. फोटो काढ पुढून. फोटो काढायचे. बाले किल्ल्याच्या कमानीला एक छोटासा दगड आहे. त्या दगडाला थोडासा चुना लावलेला आहे. याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न पडला तर उत्तर मी नक्कीच देणार आहे.